नमस्कार. आज आपण भारतीय संगीताचा पाया कसा रचला जातो हे सोप्या भाषेत समजून घेऊया. संगीत सिद्धांत म्हणजे काही कडक नियम नाहीत, तर ते गाणं बनवण्याचं एक प्रकारचं ब्लूप्रिंट आहे. ही एक अशी भाषा आहे जी संगीताला एक आकार आणि त्यात भावना भरते, आणि ती खूप महत्वाची आहे. कोणतीही कलाकृती तिच्या मूलभूत घटकांपासूनच तयार होते. संगीतामध्ये हे घटक म्हणजे सूर. तर सगळ्यात आधी येतात स्वर. सोप्या भाषेत सांगायचं तर हेच संगीताचा खरा पाया आहेत. हे आहेत ते 7 सूर: सा, रे, ग, म, प, ध आणि नी. याच सुरांवर सगळं संगीत उभं आहे. बरं, आता आपल्याकडे सूर तर आहेत. चला यांना जोडून एक छान चाल कशी बनते ते पाहूया. यालाच मेलडी म्हणतात, म्हणजे सुरांची अशी मांडणी जी आपल्या कायम लक्षात राहते. पण नुसती चाल असून भागत नाही, तिला एका नाडीची, एका धडधडीची गरज असते जी तिला जिवंत करते. यालाच आपण ताल म्हणतो. ही एक अशी लयबद्ध चौकट आहे जी गाण्याला एकत्र बांधून ठेवते. उदाहरणार्थ 3 ताल किंवा 1 ताल असे बरेच वेगवेगळे ताल आहेत आणि प्रत्येकाची एक वेगळीच मजा आहे. बरं, मग या तालाच्या स्पीडचं काय? त्यालाच आपण लय किंवा टेम्पो म्हणतो. लय संथ म्हणजे विलंबित, मध्यम किंवा जलद म्हणजे द्रुत असू शकते, आणि याचमुळे गाण्याचा मूड ठरतो. आता तबला किंवा पखवाजसारख्या वाद्यांची त्यांची स्वतःची एक खास भाषा असते. या वाद्यांमधून येणाऱ्या आवाजांना किंवा अक्षरांना बोल म्हणतात. हीच त्यांची लयबद्ध भाषा आहे. जसं की धा, धिन, ना, ता हे बोल एकत्र करून तबल्यावर सुंदर ताल निर्माण केले जातात. ठीक आहे, पण हे सगळं संगीतशास्त्र समजून घ्यायचं तरी का? कारण मूळ मुद्दा हा आहे की ही थेअरी समजली तर संगीत सादर करण्याची पद्धतच सुधारते. तर आता संगीताचा हा आराखडा आपल्यासमोर आहे. मग विचार करा, यातून काय नवीन निर्माण करता येईल.